नाही, थोडेसे वेगळे प्रश्न. आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची अचानक भेट घेतली. ते स्वतः पवारांच्या भेटीसाठी तासभर वेटिंगवरती होते. त्यानंतर ओबीसीच्या मुद्द्यावरती चर्चा झाली. सर्वपक्षीय बैठक ओबीसीच्या मुद्द्यावरती झालेली होती, मात्र महाविकास आघाडीचे कोणतेही नेते आले नव्हते. आणि अशातच सत्ताधारी पक्षातील एक मंत्री शरद पवारांना भेटायला जातात आणि त्यावर तुम्ही आता तोडगा काढण्यासाठी निर्णय घ्या अशा पद्धतीचं आवाहन करतात. याकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही ओबीसी नेते आहात. महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे त्याच्यावरती तुम्ही अनेकदा राज्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात वेगवेगळ्या पक्षाचे, त्याच्या प्रत्येकाकडे मी काहीतरी वेगळ्या अँगलनी पाहायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे अशी आवश्यकता मला वाटत नाही. कारण मी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती ओबीसीच्या विषयावर, तेव्हा मी हे मुद्दा मांडलेला आहे. कालही मी जेव्हा यूट्यूब लाईव्ह करत होते तेव्हाही लोक म्हणत ताई ह्याच्यात तोडगा काढा, शांती प्रस्थापित झाली पाहिजे, आणि मी त्या विचारांची आहे. आणि त्यासाठी जर भुजबळ साहेब भेटले असतील पवार साहेबांना, तर भुजबळ साहेबांनी नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच गेले असतील. ते काही असेच नसतील गेले, त्यांनी विचार करून गेले असतील. जर त्याच्यातून तोडगाच निघत असेल तर त्याच्याबद्दल माझा आक्षेप असायचं काय कारण आहे. परंतु हा तोडगा काढताना मी वेळोवेळी सांगितलं की ओबीसी आणि मराठा समाजाचे प्रमुख विचारवंत एकत्र बसवा, एक लीगल टीम एकत्र बसवा, आणि काय शक्य आणि काय नाही हे स्पष्ट करा. कारण काय झालं, आता अनेक न्यूज चॅनल आहेत, अनेक लोक प्रश्न विचारतात, अनेक लोक टी व्हीवर दिसतात, यूट्यूबवर दिसतात, पण ह्या फॅक्ट्स काय आहेत? आपल्या देशामधलं संविधान एवढं सक्षम आहे की ह्या संविधानाच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर काहीच करता येत नाही, कायद्याच्या बाहेर काहीच करता येत नाही. कायदा सर्वांना समान आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सुंदर कायदा आपल्याला संविधान दिलेलं आहे. त्याच्यामुळं कायद्याच्या चौकटीत काय काय ह्याच्यातली गोष्ट बसू शकेल, आणि जो मागासलेपण जे आहे ते फक्त आर्थिक गोष्टींवर अवलंबून नसून सामाजिक गोष्टीवर अवलंबून आहे, त्याच्याबद्दल काय भूमिका सरकार घेणार आहे याच्याकडे माझंही लक्ष आहे. अजून तर मी आमदारकीची शपथच घेतलेली नाही आहे, त्यामुळे मी संविधानिक गोष्टीवर फार बोलायचं ते बोलीनच जिथे बोलायचं तिथे. पण माझी स्पष्ट म्हणणं आहे की याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि काय शक्य आहे. कारण शेवटी तुम्ही एक ट्रेंड सेट करताय, तुम्ही एक निर्णय जेव्हा घेता तो निर्णय अनेक वर्गांसाठी ओपन होत असतो. जोही निर्णय सरकार ह्याच्यामध्ये घेईल त्या निर्णयाकडे इवन SC, ST, NT सगळेच डोळे लावून बसलेले आहेत. तर ते निर्णय असा नाही करता येणार की विशिष्ट लोकांसाठी, सगळ्यांसाठी विचार करून करावा लागेल, आणि सरकारला ते करणं भाग आहे आणि करतील. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याच्यात लक्ष घालतील. ताई, भुजबळ यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये प्रामुख्यानं 2-3 मुद्दे स्पष्टपणे त्यांनी मांडले. ते म्हणजे पवारांची भेट झाल्यानंतर पवारांनी त्यांना विचारलं की तुम्ही जरांगींशी काय चर्चा करताय. दोघात काय चर्चा झाली याच्यात मी प्रेझेंट नव्हते, तुम्ही नव्हतात, तर त्याच्यावर मी कशाला बोलावं? मला आवश्यकता वाटत नाही, मी तसं बोलतही नाही. एक्स माणूस वाय माणसाला भेटला त्याच्यावर मी कॉमेंट करायची आवश्यकता नाही. ते दोघं आपसात काय बोलले, ते किती वेळ बसले, हा माझा विषय नाही. मी त्याच्यावर टिप्पणी करावी, त्यांच्यावर करावी, हे माझं रोल नाही. आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही हे मान्य करता की पवारांनी यामध्ये तोडगा काढण्यासाठी स्वतः आता पुढे यावं? कारण सरकार चर्चा करते दोन्ही प्रश्नच काय आहे? मी मान्य करते. हा करताय का? माझा काय मान्य करण्याचा विषय ह्याच्यामध्ये विषयच नाही आहे माझा काही. माझं असं म्हणणं आहे की कोणीही आलं तरीही कायद्याच्या चौकटीत जे आहे तेच होणार आहे, आणि कायद्याची चौकट सरकारला माहिती आहे. खूप खूप धन्यवाद ताई. तर आपल्यासोबत होत्या आमदार पंकजा मुंडेताई, आणि त्यांनी सुद्धा सांगितले की ओबीसीच्या मुद्द्यावरती योग्य ते चर्चा व्हायला हवी आणि कायद्याच्या चौकटीत राहून जो निर्णय घेणं अपेक्षित आहे तो घ्यायला हवा. दुसरीकडे खेडकर प्रकरणामध्ये जी काही बदनामी माझी होते आहे त्यानुसार मी कायदेशीर पाऊल उचललेलं आहे, आणि डिफेमेशनच्या अंतर्गत जी काही कायदेशीर कारवाई येत्या काळामध्ये होईल त्याला सामोरं जावं लागेल, असेही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोरसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.